कौटुंबिक सोहळ्यामध्ये पवार कुटुंबाचं ऐक्य हे एक आदर्श प्रकार राहिला आणि त्या कुटुंबावरचा जो आघात आहे, अजित पवार हे त्या कुटुंबाचे शरद पवार यांच्यानंतरचे कर्ते पुरुष होते. अशा कर्त्या पुरुषाचं जाणं यासारखं दुःखद आणि धक्कादायक गोष्ट नाही. राऊत साहेब, अपघाताची भीषणता एवढी प्रचंड होती. खासगी विमान होतं, अपघात कशामुळे झाला काय तुमच्याकडे माहिती? नाही, बघा, अपघात कसा झाला कशामुळे? याची चौकशी व्हायला पाहिजे. अजित पवार सातत्यानं विमान प्रवास करत होते, पण या निमित्ताने एक गोष्ट सगळ्या लक्षात घेतली पाहिजे. राजकारणामधला जो हव्यास असतो सर्व निवडणुकांचा, नगरपालिकांपासून महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्यासाठीची धावाधाव सध्याचे राजकारणी करतायत, राज्यकर्ते करतायत, याला कुठेतरी बाण घातला पाहिजे. आम्ही जे सांगतो काही निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडा, आपल्याला फार लिडरशिपला धावाधाव करण्याची तशी गरज नाही. योग्य वेळी आपण त्यात लक्ष घातलं पाहिजे. पण गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचं राजकीय चित्र इतकं विदारक झालेलं आहे की मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री, मंत्री हे 24 तास राजकारणामध्ये, राजकीय स्पर्धेमध्ये, निवडणुकांच्या स्पर्धेमध्ये गुंतल्यामुळे त्यांच्या धावपळीमध्ये आपले स्वतःचे बळी जातात, हे लक्षात घेतलं. राऊत साहेब, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की याच्या आधी अनेक राजकीय नेत्यांचा हा विमान प्रवासाच्या अपघातांमध्ये मृत्यू झाला, कुठेतरी राजकीय नेत्यांनी याच्यावरती विचार केला नाही, बघा, अपघात किंवा मृत्यू कधी होईल सांगता येत नाही. आता विलासराव